लाँग वीकेंड ट्रिपसाठी पर्याय शोधताय आणि डोक्यात हम्पी आहे, मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. हम्पीमध्ये एकूण 200 ते 300पेक्षा जास्त मंदिरं आहेत, पण 2 ते 3 दिवसांच्या ट्रिपमध्ये नेमकं काय काय बघायचं आणि काय काय कव्हर करायचं हेच कधी कळत नाही. आणि आपण नुसते इकडे तिकडे उन्हात फिरून फक्त पडलेल्या मंदिरांचे भग्न अवशेष बघून परत येतो. तर हा व्हिडिओ मी अशासाठीच केला आहे. 2 ते 3 दिवसाच्या हम्पी ट्रिपमध्ये नक्की काय काय बघायचं, रादर काय बघायलाच पाहिजे, हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेल. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी माझ्या किंवा एकंदरच 2 ते 3 दिवसाच्या हम्पी ट्रिपचं बजेट ब्रेकआउट, मग त्यामध्ये ट्रान्सपोर्ट, फूड, स्टे, एंट्री फी हे सगळं आलं, या सगळ्याची इन डिटेल माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिले म्हणजे हम्पीला यायचं कसं. तर हम्पीला येण्यासाठी 2 मेजर ऑप्शन्स आहेत, ते म्हणजे ट्रेन आणि स्लीपर कोच बस. ट्रेनने आलात तर हॉस्पेट जंक्शनला तुम्ही उतरू शकता आणि स्लीपर कोच म्हणजे हॉस्पेटच्या मेन चौकात तुम्हाला बस सोडते. तुम्ही जर स्लीपर कोचनी येणार असाल तर या बसेस सकाळी साधारण 8 ते 9च्या दरम्यान हॉस्पिटलला पोचतात. मी तुम्हाला असं सजेस्ट करीन की तुम्ही नॉर्थ हम्पीला राहा, कारण तिथल्या वाईब्स, फूड, तुंगभद्रा नदी, धरण, मोठे मोठे पर्वत, राईस फील्ड या सगळ्याचा अनुभव मन मोहून टाकणारा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. बस करून आलात आणि हॉस्पिट चौकात उतरलात की तिथून अगदी सहजपणे तुम्हाला रिक्षा मिळतील, ज्या तुम्हाला तुमच्या नॉर्थ हम्पीमधल्या रिसॉर्टपर्यंत घेऊन जातील. जाण्यासाठी लागणारा वेळ 30 ते 35 मिनटं. म्हणजे तुम्ही 9ला उतरलात आणि सकाळ सकाळी एखादा मस्त कडकडीत चहा मारलात आणि निघालात तरी 10पर्यंत नॉर्थ हम्पी. ओके, तर या दिवशी तुम्ही नॉर्थ हम्पी एक्सप्लोअर करा. पहिले म्हणजे तुम्हाला बाईक रेंट करावी लागेल. बाईकचा रेंट साधारण 500 ते 600 रुपये आहे. एकदा का तुम्ही बाईक रेंट केली की तिथून तुम्ही थेट सानापूर लेकच्या दिशेने जावा. तिथे पोहोचलात की यंग जनरेशनचं हम्पीमधलं सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजे कोरॅकल राईड, याचा मनसोक्त आनंद तुम्ही निरभ्र आकाशाखाली असलेल्या चारी बाजूनी मोठे मोठे पर्वत आणि त्यांच्यावर मोठे मोठे पाषाण अशा सगळ्याच्या मध्ये असलेल्या सानापूर लेकमध्ये तुम्ही कोरॅकल राईडचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. तर कोरॅकल राईडच्या अर्ध्या तासाच्या राईडसाठी तुम्हाला 200 रुपये मोजावे लागतील आणि 1.5 तासाची राईड करायची असेल तर 500 रुपये. कोरॅकल राईडनंतरचा पुढचा स्पॉट म्हणजे वाली गुहा. रामायणाच्या कथेनुसार वाली एका राक्षसाच्या मागे युद्ध करण्यासाठी गुहेत जातो. ती गुहा म्हणजे वाली गुहा. ती गुहा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. याच स्पॉटवर एकूण 3 वेगवेगळे स्पॉट आहेत. जाताना तुम्हाला पहिले लागतो तो म्हणजे आनेगुंडी फोर्ट, आणि थोडंसं हाईक करून किंवा 100 पायऱ्या तुम्ही वर चढून गेलात की येते ती वाली गुफा. आणि परत येण्याच्या मार्गावर एक मंदिर आहे, दुर्गा देवीचं मंदिर. सो असे 3 स्पॉट तुम्हाला एकाच जागी पाहायला मिळतात. हे स्पॉट तुमचे फिरून झाले की येतानाच्याच रस्त्यावर वाली गुहाच्या बाहेरच दुर्गा देवी मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोरच तुम्हाला उत्कृष्ट दर्जाचा असा प्रसाद खायला मिळेल. त्या प्रसादामध्ये सार भात आणि ताक भात म्हणजे सारू अण्णा आणि मजगी अण्णा कानडी भाषेत अगदी रोज मिळतो आणि त्याचा तुम्ही तिथे आस्वाद घेऊ शकता. इथेच तुम्हाला संध्याकाळचे 4 ते 5 वाजतील. याच्या पुढचा स्पॉट म्हणजे अंजनाद्री हिल्स. पण अंजनाद्री हिल्सच्या वाटेने जात असतानाच एक डावीकडे वळण येते. तिथं जर तुम्ही गेलात तर पंपा सरोवर नावाची जागा आहे. तिथं तुम्हाला महालक्ष्मीचं मंदिर आणि समोर एक सरोवर पाहायला मिळेल. तिथून पुढे तुम्ही थेट अंजनाद्री हिल्सच्या पार्किंगपर्यंत जाऊन थांबा. तिथल्या लोकांच्या श्रद्धेनुसार याच पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला होता, म्हणजेच अंजनाद्री पर्वतावर. वरपर्यंत जायला साधारण 35 ते 40 मिनटं पकडा. वर पोचलात की सुंदर अशा पठारावर हनुमानाचं मंदिर आहे. तिथं तुम्ही एकदा दर्शन घेतलं की मनसोक्त सूर्यास्त बघायला तुम्ही मोकळे. एकदा का सूर्यास्त झाला, फोटोग्राफी झाली की परत येताना तुम्ही वाटेवरच नॉर्थ हम्पीच्या वाईब्स देणारी तिथली कॅफे एक्सप्लोअर करू शकता आणि तिथेच एखाद्या कॅफेमध्ये मस्त जेवण करून पुन्हा रात्री रिसॉर्टवर परतू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही नॉर्थ हम्पी हे या दिवशी एक्सप्लोअर करू शकता. तर आता वळूया दुसऱ्या दिवसाकडे.
भारतीय संस्कृती आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे साऊथ हम्पी आणि तिथली मंदिरं. आजचा संपूर्ण दिवस तुम्ही मंदिरं बघण्यात घालवू शकता, म्हणजे अख्खा दिवस लागतोच. तर नॉर्थ हम्पीमधून साऊथ हम्पीला जायला सगळ्यात कन्व्हिनियंट आणि सोपा मार्ग म्हणजे फेरी करणे. ती असते फक्त 2-3 मिनिटाची. तर मी तुम्हाला 200 ते 300 मंदिरांपैकी नक्की 8 ते 10 मंदिरं कोणती बघायची किंवा जी तुम्ही बघायलाच पाहिजेत ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं म्हणजे हम्पीमधलं सगळ्यात महत्वाचं आणि एकमेव मंदिर जिथे आजही पूजा केली जाते ते म्हणजे विरूपाक्ष मंदिर. हे मंदिर फेरी पॉइंट पासून अगदी 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि हाच हम्पीचा म्हणजेच साऊथ हम्पीचा सेंटर पॉइंट म्हणून ओळखला जातो. हे एक भव्य मंदिर असून इथे शंकराची पूजा केली जाते. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली लक्ष्मी नावाची हत्तीण, जिला यशाचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे हिचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तिथूनच पुढे दुसरं आणि तिसरं महत्वाचं मंदिर म्हणजे ससिवेकालू गणेश मंदिर आणि कडेळेकालू गणेश मंदिर. या दोनही मंदिरांमधल्या आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती या एक अखंड मोठ्या अशा दगडात कोरून तयार केलेल्या आहेत आणि या दोन्ही मूर्ती प्रचंड मोठ्या आहेत. यानंतर महत्वाची जागा येते ती म्हणजे हम्पी बाजार. त्या काळी या बाजारामध्ये देश विदेशातून व्यापारी हिरे, सोने, चांदी या सगळ्याचा व्यापार करण्यासाठी थेट या बाजारात यायचे. या बाजाराच्या जवळ असणारं आणखी एक महत्वाचं मंदिर म्हणजे श्रीकृष्ण मंदिर. श्रीकृष्ण मंदिर हे हम्पी बाजाराच्या समोरच आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात मूर्तीच नाहीये. पहिले इथे बाळ श्रीकृष्णाची मूर्ती होती, पण नंतर तीही इथून हलवण्यात आली. इथूनच पुढचं महत्वाचं शिल्प म्हणजे मोनोलिथिक नंदी. हा नंदी हा एक भव्य अशा एका दगडात कोरलेला आहे. तिथून पुढे आलात की पुढचं महत्वाचं किंवा बघण्यासारखं शिल्प म्हणजे सिस्टर स्टोन्स, म्हणजेच कानडी भाषेत अक्का तंगी. याविषयी मी सविस्तर माहिती ही हम्पी सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ती नक्की बघू शकता. पुढचं महत्वाचं मंदिर म्हणजे अंडरग्राऊंड शिवा टेम्पल. हे मंदिर 1 फ्लोअर खाली म्हणजेच पाताळात आहे असंही तुम्ही म्हटलं तरी चालेल. याचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात गेलं की वातावरण हे थंड असतं आणि परत तुम्ही वर आलात की गरम. हम्पी मधलं 6वं महत्वाचं मंदिर आणि ज्यासाठी प्रचंड आणि भरपूर पर्यटक खास करून हम्पीला भेट देतात ते म्हणजे विठ्ठल मंदिर. आणि इथली अलीकडच्या काळातच प्रचंड लोकप्रियता मिळवलेली गोष्ट म्हणजे इथला रथ. हाच रथ आपल्या 50 रुपयाच्या नोटेवर सुद्धा आहे. याच रथाबरोबरचे इथले म्युझिक पिलर सुद्धा लोकप्रिय आहेत. या पिलर मधून संगीतातले सूर बाहेर पडतात, पण आता याला आपण हात लावू शकत नाही, ती गोष्ट निराळी. त्यामुळे जो काही आनंद घेता येतो तो फक्त डोळ्यांनीच. याच मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात हम्पीमधील इतर महत्वाची शिल्प किंवा ठिकाणं म्हणतात ती आहेत. यामध्ये रॉयल सेंटर, जिथे विजयनगरचा राजा स्वतः राहायचा, त्याचबरोबर लोटस महाल, क्वीन्स बाथ, पुष्करणी, वॉच टॉवर, सिक्रेट अंडरग्राऊंड टनल, महानवमी डिब्बा, जिथे नवरात्रीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जायचं, ही सगळी ठिकाणं अगदी हाकेच्या अंतरावर आहेत आणि ती तुम्ही निवांत चालतही कव्हर करू शकता. तिथून पुढचं महत्वाचं मंदिर म्हणजे अच्युतराय टेम्पल, जे नदी काठावर आहे. तिथेही तुम्ही कोरॅकल राईडचा अनुभव घेऊ शकता, पण मी सजेस्ट करेन तुम्ही सानापूर लेकवरच करा. यानंतरची पुढची महत्वाची जागा जिथे 2 महत्वाची मंदिरं आहेत, त्यातलं पहिलं म्हणजे बदावी लिंग. हे शिवलिंग भारतातल्या 2ऱ्या नंबरचं सगळ्यात मोठं शिवलिंग आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला छतच नाही आणि याचा तळ हा सदैव पाण्यात असतो. याच्याच शेजारी उग्र नरसिंहाची मूर्ती आहे, जी आत्ता युद्धामध्ये भग्न पावलेली आहे, पण तरीही ती अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखी नक्कीच आहे. हे सगळं फिरून होऊपर्यंत तुम्हाला 5 नक्की वाजतील. रादर तुम्हाला 5च्या आत हे कव्हर करावंच लागेल, कारण शेवटची फेरी ही संध्याकाळी 5ची असते. म्हणजे त्यानंतरही तुम्ही जाऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे मोजावे लागतील. तर अशा प्रकारे तुम्ही हम्पी मधला तुमचा दुसरा दिवस हा घालवू शकता.
आता राहिला शेवटचा म्हणजे तिसरा दिवस. या दिवसाची सुरुवात तुम्ही थेट सानापूर लेकला जाऊन क्लिफ जंपिंग करू शकता. क्लिफ जंपिंग ही तिथली अजून एक फेमस ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी जी तुम्ही एकदा करायलाच पाहिजे. याची फी किंवा याचा रेट हा तुम्ही किती वेळा उड्या मारताय म्हणजे एकंदरच पर उडी 200 रुपये याप्रमाणे वगैरे असतो. तुम्ही तिथे बिंदास बार्गेनिंग करू शकता. यानंतर पुन्हा तुम्ही फेरी पकडून उरलेला अर्धा दिवस विरूपाक्ष मंदिराच्या मागे असणाऱ्या छोट्याशा मार्केटमध्ये घालवू शकता. तुमचा ग्रुपमध्ये किंवा तुम्ही शॉपिंग प्रेमी असालच तर तुमच्यासाठी हा बाजार म्हणजे एक स्वर्ग ठरू शकतो. इथे तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये चांगल्या सुंदर टिकाऊ अशा गोष्टींची खरेदी करता येईल. शॉपिंग झाली की तिथल्याच एका लोकल हॉटेलात जाता जाता लोकल फूडचा आस्वाद घेऊन तुम्ही पुन्हा फेरी पकडून नॉर्थ हम्पीला येऊन हॉस्पेटच्या दिशेने रवाना व्हा. कारण जातानाची बस ही हॉस्पेटवरून साधारण संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान असते. तर अशा प्रकारे एकंदर तुम्ही हम्पीमध्ये तुमचे 3 दिवस घालवू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेस्ट सीझन कोणता, तर हिवाळा बेस्ट. ऑक्टोबर ते फेब्रुवारी मिडपर्यंत तुम्ही इथे येऊ शकता. यानंतर इथे खतरनाक उन्हाळा असतो, त्यामुळे या काळात येण्याचं टाळता आलं तर अतिउत्तम. पावसाळ्यातही तुम्ही इथं येऊ शकता, कारण पावसाळ्यात ही जागा एक्सप्लोअर करायची मजा वेगळी असू शकते. तर यापुढचं आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बजेट. हम्पीला तुम्ही स्लीपर कोच बसनी थेट हॉस्पिटलला येऊ शकता. AC स्लीपर कोचचं 1 वे तिकीट हे एकाचं 1500 ते 1600 रुपये आणि त्यात VRL बस केलीत तर उत्तम. राहण्यासाठी इथे प्रचंड ऑप्शन्स आहेत. नॉन AC रूम ही साधारण 500 ते 600च्या रेंजमध्ये एका रात्रीसाठी याप्रमाणे मिळेल आणि AC केलीत तर 800 ते 1500च्या रेंजमध्ये. पण मी सजेस्ट करेन की AC रूम केलेली कधीही उत्तम. खाण्याचे हाल वगैरे ही असली संकल्पना इथे नाही. तुम्हाला पाहिजे तिथे आणि पाहिजे तसं खायला मिळेल. खाण्याचा एका वेळेचा खर्च हा साधारण 200 ते 250 रुपये याप्रमाणे. दिवसाचा खर्च 500 ते 600 रुपये. फिरण्यासाठी बाईक हा बेस्ट ऑप्शन. याचा रेट 400 ते 600 रुपये एक दिवस याप्रमाणे. बाकी खर्च राहिला तो म्हणजे एंट्री फी. तो ऑन ॲन ॲव्हरेज तुम्ही 200 ते 250 रुपये पकडा. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची हम्पीची 3 ते 4 दिवसाची ट्रिप ही 8 ते 10 हजारामध्ये नक्की करू शकता. अशाच ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.